MAHATET 2025 पात्र उमेदवारांना मे 18 पासून प्रमाणपत्र वाटप सुरू. पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा MAHATET अंतिम निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता त्यांच्या प्रमाणपत्रांचं वाटप केले जाणार आहे. मे 18 ते 8 जून दरम्यान वाटपपात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्रांचे वाटप संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक, जिल्हा परिषद किंवा शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या कार्यालयामार्फत दि. 18 मे 2026 ते 8 जून 2026 या कालावधीत केले जाईल. उमेदवारांनी ज्या जिल्ह्यात परीक्षा दिली आहे त्याच जिल्ह्याच्या कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे. आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्र घेण्यासाठी जाताना उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या प्रती सोबत ठेवणे आवश्यक आहे. MAHATET प्रवेशपत्र आणि गुणपत्रकाची प्रत, DTED किंवा BEd उत्तीर्ण गुणपत्रक अथवा प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आरक्षण प्रवर्गासाठी आणि दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा पुरावा, ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र. महत्त्वाची सूचना: प्रमाणपत्र वितरित करताना संबंधित उमेदवाराने शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्या समक्ष प्रमाणपत्राच्या मागील पृष्ठावर स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे. जर काही कारणास्तव प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही तर उमेदवारांनी पुराव्यासह संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार नोंदवावी. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी परीक्षा परिषदेच्या mscepune.in ची लिंक या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे वाचन करावे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल.